नमस्कार. आता आपण पाहत आहोत श्री साई सचरित अध्याय 43. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदैवताय नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. पूर्वाध्यायी झाले निरूपण. साई संत समर्थ निर्याण. आता जे अवशेष पूर्ण होईल की संपूर्ण येठाई. साई लागी प्रेम अद्भुत, तेही उपजवी तोची समर्थ. हेमाडतयाचे चरण निरत, रेखाटीत की तच्चरित. तोच देई भक्ती प्रेमा, तोच वाढवी चरित्र महिमा. तेनेची गौरव भजन धर्मा, येई उपरमा संसार. म्हणून काया वाचा मने, तया माझी सहस्र नमने. चिंतवेन त्याचा महिमा चिंतने, केवळ अनन्ये शरणरी घे. साचला पापाचा मळ, तो धुवून काढाया सकळ. करावया अंतर निर्मळ, इतर निष्फळ साधन. करणे हरिभक्त यशस्मरण, तयाचे भजन अथवा कीर्तन. त्याविन चित्तशुद्धीसी साधन, सोपे ना न शोधिता. असो गत कथानुसंधान, करू संकलित पर्यालोचन. साई निजानंदावस्थान, चालव व्याख्यान पुढारा. मागा साध्यांत झाले कथन, विजयादशमी सचिका प्रयाण. तात्याबा मिशे भविष्य निवेदन, आधीच कैसे निधाले. पुढे होता देहावसान, राखून या धर्मावधान. कैसे लक्ष्मीस केले दान, झाले निरूपण समग्र. आता ये अध्यायी कथन, कैसे निकट येता निधन. साई करत रामायण श्रवण, हितार्थ ब्राह्मण मुखाने. कैसे समाधी स्थान नियोजन, कैसे अलक्षित इष्टिका पतन. कैसे समाधी स्थान नियोजन, दत्तावधान परिसावे. तैसेच एकदा ब्रह्मांडी प्राण, चढवून बैसता तीन दिन. कैसी समाधी तेची देहावसान, निश्चिंत मन जन जाहले. केली उत्तर विधीची तयारी, अवचित बाबा देहावरी. येताची लोक दचकले अंतरी, कैसी ते परिसीजे. असो आता हे निर्याण कथा, श्रोते श्रमतील श्रवण करता. ही तो देहावसनाची वार्ता, नरुचे चिंता कवनाच्या. परी हे साधू संताचे निर्याण, श्रोत्या वक्त्या करील पावन. विस्तार भयास्तव भागशा श्रवण, करावे समाधान राहितो. देहत्यागे अगम्य गती, निज प्राप्ती सुखाची वसती. बाबा पावले अक्षय स्थिती, पुनरावृत्ती विरहित. देहधारणे होते व्यक्त, देहत्यागे पावले अव्यक्त. जरी एकांगावतार समाप्त, सर्वांग सुव्यक्त लादले. एकदेशीयत्वा मुकले, सर्वगतत्वाचे पातले. पूर्णपणे सनातन झाले, निजी समरसले निजत्वे. साई सकळाचे जीवन, साई सकळाचा जीव प्राण. साई बिन ग्रामवासी जन, हीन दीन झाले. देह पडता निचेष्टित, झाला एकचे आकांत. आबाल वृद्ध चिंताक्रांत, झाला प्राणांत समजता. नव्याराधी लौकिकी बाधा, पाठीस लागती प्रपंच बद्धा. योगियांच्या वाटे कदा, अमर्यादात न करती. चेतवून या निज तेजाते, संत दाहिती निज देहाते. तोच की प्रकार निज हाते, बाबा करते झाले. न व्हावे ते होऊन गेले, महाराज सायुजी समरसले. जना अत्यंत हिरमुसले, कुसमुसले मनात. बरे होते नसतो गेलोस, अंतसमयीच्या भेटीस मुकलो. असते काही उपयोग आलो, भुल्लो प्रसंगी. ऐसे नानाविध विचारांनी, खिन्न झाला जो तो मनी. बाबांच्या काय अंतःकरणी, असेल कोणी न जाणवे. नाही घरघर नाही श्वास, नाही खासी नाही कास. नाही जीवाची कासावीस, केले उल्हासे प्रयाण. आता कैसे साई दर्शन, कैसे साई पद संवाहन. कैसे साई चरण क्षाळन, तीर्थप्राशन कैसे ते. तरी मग ते भक्त प्रेमळ, आली पाहुणे अंतवेळ. दुर्का केले असता जवळ, तयास तळमळ लावली का. सर्वची जीवाची भक्त मंडळी, पाहुणे जवळी अंतकाळी. समयी बाबांचे प्रेमा सुसळी, अंतकाळी येते की. पावावया सायुज्य सदन, आडवे येते प्रेमबंधन. वेळी न करता तयाचे छेदन, मन निर्वासन कैसेनी. ऐसेन घडता देह पडला, सवेत चढला जीव घडघडला. तत्काळ नवा संसार जडला, बाजार उघडला वासनेचा.
टाळावया हा प्रकार, साधुसंत दक्ष निरंतर. बाबाच्याही मनाचा निर्धार, लोकव्यवहार रक्षावा. अंतकाळी हित साबदता, शांतता आणि एकांतता. देहमूर्ती यावी चित्ता, विक्षेप तापविरहित. अंते मती साहगती हा, हे तो प्रसिद्ध सर्व जाणती. भगवत भक्त स्वये आचरती, लोकसंग्रह रीती हे. अवकाश 14 दिवस राहिला, काळ बाबांचा जवळ आला. म्हणून बाबांनी वजे योजिला, वाचावयाला रामविजय. मशिदीत वजे बैसले, पोथी पारायण सुरू झाले. बाबा श्रवण करू लागले, गेले दिवस 8. पुढे बाबाचा आज्ञा करीत, पोथी चालवा अस्खलित. ऐसे 3 दिवस रात, वजे ती वाचित राहिले. पूर्ण 11 दिवस बैसले, पुढे अशक्तपणे ते थकले. वाचता वाचता कंटाळले, ऐसे गेले 3 दिन. पुढे बाबांनी काय केले, पोथी वाचन समाप्त करविले. वजास्तेतून घालवून लाविले, आपण राहिले निवांत. घालून लावण्याचे कारण, म्हणतील श्रोते करवा की श्रवण. करतो यथामती निवेदन, दत्तावधान परिसावे. निकट येता देहावसान, साधू संत आणि सज्जन. घेती वाचवून पोथी पुराण, सावधान परिसतती. शुक्राचार्य दिवस 7, कथिते झाले महाभागवत. ऐकून झाला राजा परीक्षित, सुखे देहांत लाभला. श्रवण करण्या भगवद लीला, भगवन मूर्ती देखता डोळा. अंतकाळ जयाचा झाला, तेनेची साधला निज स्वार्थ. ही तो लोकप्रवृत्ती स्थिती, संत निरंतर स्वये आचरती. लोकसंग्रह मार्ग न मोडती, किंबहुना अवतरती तदर्थ. जया का भौतिक पिंडी अनास्था, तया देह वसान वसता. नाही दुःख शोका वेगता, ही स्वाभाविकता तयाची. असो येते श्रोता संख्येजे, ब्रह्मसुखे सुखावले जे. तयासी माया मोहे आतळीजे, बोलहा साजे कैसेनी. तो स्वरूपी सावधान, अल्ला मालिका अनुसंधान. तयासी भक्तांचे सन्निधान, प्रतिबंधन कैसेनी. तयाचा तो प्रपंच सरला, परमार्थ ठाईच ठेला. द्वंद्व भाव समूळ गेला, स्वये संचला स्वरूप. अक्षरे अक्षर सकळ सत्य, यात अणु मात्र नाही असत्य. पण लोकसंग्रह अवतार कृत्य, कोरणीकृत कृत्य संत जन. संत षडभाव विकार वर्जित, जे निरंतर अप्रगट स्थित. भक्त उद्धारार्थ प्रगटीभूत, निधन किंभूत तयाचे. देह इंद्रिय संयोगते जनन, देह इंद्रिय वियोगते मरण. हे पाशबंधन वा उकलन, जन्म मरण या नाव. जन्म पाठी चिकटले मरण, मरणाहुनी एका भिन्न. मरण जीव प्रकृती लक्षण, जीवाचे जीवंती विकृती. मरण मारुनी जे उरती, पाय काळाचे शिरी जे देती. तया काय आयुर्दार्याची क्षिती, अवतरती जे स्वेच्छेने. भक्त कल्याणैक वासना, धरे तो तेने तो धरती अवतार नाना. ते काय आतळती जन्म मरणा, मिथ्या कल्पना या दोन्ही. देहपाता आधीच देख, जेने केली देहाची राख. त्यासी मरणाचा काय साधाक, मरण हे खाक तया पुढे. मरण ही देहाची प्रकृती, मरण ही देहाची सुखस्थिती. जीवन ही देहाची विकृती, विचारवंती विचारिजे. साई समर्थ आनंद घन, ठावेन तया देहाचे जनन. तयाच्या देहाचे कैसे मरण, देह स्फुरण वर्जित ते. साई परब्रह्म पूर्ण, तया कैसे जन्म मरण. ब्रह्म सत्यत्वे जगद मिथ्यापण, देहाचे भान कैसे त्या. प्राणधारण वा विसर्जन, अलक्ष रूपे परिभ्रमण. हे तो स्वच्छंद योग क्रीडन, भक्त उद्धारण निमित्ते. म्हणती रविशी लागले ग्रहण, झाला की तो खग्रास पूर्ण. हा तो केवळ दृष्टीचा दोष गुण, संतांचे मरण तैसेची. देहही केवळ उपाधी, तया कैसी आदी व्याधी. असल्या काही प्रारब्धानुबंधी, तयाची न शुद्धी तयाला. भक्त पूर्वाजिती जो संचला, अव्यक्त रूपी भक्ती भरला. तो हा भक्त कैवारे प्रगटला, शिर्डीत दिसला तेव्हाची. आता भक्त कार्यार्थ संपला, म्हणती देह ठेवला. कोण विश्वासील या बोला, गती योग्याला काय हे. इच्छा मरणी साई समर्थ, देह जाळीला योगाग्नीत. स्वये समरसले अव्यक्तात, भक्त दयात ठेले ते. दयाचे
केवळ नामस्मरता जन्ममरणाची नुरे वार्ता तयाच कैसी मरणावस्था पूर्वी अव्यक्तता तो पावे उल्लंघोनी जडस्थिती बाबा समरसले अव्यक्ती तेथेची भोगिता स्वरूपस्थिती सदा जागविती भक्ता थे सचैतन्य जो मुसमुसला भक्त हृदयी जो आढळ ठसला तो देह काय म्हणावा निमाला बोला हा मनाला मानेना म्हणून ह्या अनाद्य अनंत साई अभंग राहील विश्वप्रलयी जन्म मरणाची या अपायी न कदाही पडेल महाराज ज्ञानोबा काय गेले 3 शतकांनी दर्शन दिले नाथ महाराज भेटून आले उपकार केले जगावर जैसे ते नाथ कृपावंत पैठणीची झाली ज्योत तुकाराम महाराज देवत आळंदीत नरसिंह सरस्वती समर्थ रामदास परळीत अक्कलकोटकर अक्कलकोटात प्रभू माणिक हुमणा वादेत साई तसे शिर्डीत जयामणी जैसा भाव आजही तया तैसा अनुभव हा सिद्धची जयाचा प्रभाव मरण भाव कैसा त्या तो हा भक्त काज कैवारी भक्त ठेवला शिर्डी भीतरी स्वरूप भरला से चराचरी लीला अवतारी समर्थ आता काय आहे शिर्डीत समर्थ झाले ब्रह्मीभूत ऐसी न शंका यावी मनात मरणातीत श्री साई संत मुळीच गर्भातीत परोपकारार्थ प्रगट होत ब्रह्मस्वरूप मूर्तिमंत भाग्यवंत अवतरती जन्म आणि मरण स्थिती अवतारी या कदा न येती कार्यसरता ते स्वरूपी मिळती समरस्ती ते अव्यक्ती अवघा देह 3.5 हात बाबा काय त्यातची समात ते विशिष्ट वर्ण स्वरूपयुक्त हे तो आयुक्त बोलणे आणि मा गरिमा अष्टसिद्धी आलिया गेली अक्षयना बुद्धी स्वयेची अखंड जगाची समृद्धी ऐसी प्रसिद्धी तयाची ऐसिया महानुभावाचा उदय लोककल्याण हाची आशय उदयासी आहे स्थिती विलय लोकसंग्रहमय संत जन्मभ्रांती मृत्यूभ्रांती आत्मैकत्व अविनाश स्थिती स्वप्नामाजील सुख संपत्ती त्याची परिस्थिती तयाची ना तरी जो ज्ञाना निधान सदैव दया आत्मानुसंधान तयासी देहाचे जोपासन आणि पतन सारिखे असं पडले बाबांचे शरीर कोसळला दुःखांचा डोंगर हाहाकार शिर्डीभर एकची कहर उसळला ऐकून बाबांचे निर्याण वार्ता खोचली जैसा बाण पडले नित्य व्यवसाया खान दानादान उडाली पसरता ती अमंगल मात सकळासी गमला वज्राघात विचारी बैसले निवांत इतरी आकांत मांडिला अति आवडेचे निपडी भारे कंठतयांचा दाटे गैवरे दुःखाश्रू नयनी पाजरे शिव शिव हरे उद्गरले घरोघरी झाली हडबड उडाली एकची गडबड छातीत भरली धडधड लोक धडाधड धाविंदले महाराजांचे देहावसान प्राणांतची ओढ विला ग्रामस्था पूर्ण म्हणती देवा हा प्रसंग दारुण हृदय विदारण झाले गा जो तो उठे पळत सुटे मशिद मंडप गच्छ दाटे अवस्था पाहून हृदय फाटे कंठ दाटे दुःखाने आता एवढ्या 1918 सालची गोष्ट आहे तर मी आज एवढ्या वर्षांनी धुमसून रडले तर त्या लोकांना किती दुःख झालं असेल गेले शिर्डीचे वैभव सगळे सुख सौभाग्य सर्व हरपले डोळे सर्वांचे अश्रूनी भरले धैर्य भंगले सकळांचे आता काय त्या मशिदची महती सप्तपुऱ्यात जीची गणती द्वारका माई जी समंती बाबा निश्चिंती सदैव असो निर्याण निर्वाण वानिधन द्वारका सायुज्य मुक्तीचे स्थान जया ईश्वरी नित्यानुसंधान तया अवस्थान ये ठाई हा तो गुरुराज साईराय भक्त कनवाळू बापमाय भक्ता विश्रांतीचा ठाय आठव होय नित्याची बाबा विण शिर्डी वस धाई दिशा शून्य उदास प्राणदाता जे शरीरास कळा शिर्डी सते आली सुकून जाता तळ्यातील जीवन तळमळती जैसे आतील मीन तैसेच झाले शिर्डीचे जन कलाहीन उद्विग्न कमलावीण सरोवर पुत्रावीण शून्य घर की दीपावीण मंदिर मशिदी परिसर तो तेवी की घरधन्यावीण घर की राजियावीण नगर की द्रव्या वाचुने भांडार शिर्डी कांतार बाबा विणे जन्नी जैसी अर्भका किंवा मेघोदक चातका तेच प्रेम शिर्डीचे लोका आणि भक्तास कळिका
शिर्डी झाली कळाहीन, मृत पायही नदीन, जीवने विन जेवी मीन, तैसे लोक तळमळती. वर्जिता कांता निज व्रतारे, अथवा माता स्तनीची पोरे, तैसी गायीची चुकली वासरे, लहान थोर त्या परी. अनिवार्य ही दुःखावस्था, झाली शिर्डीच्या जना समजता. बिदोबिदी अस्ताव्यस्ता, जनचौरस्ता धावती. शिर्डीमुळेच साईमुळेच शिर्डी पवित्र, साईमुळेच शिर्डी चरित्र, साईमुळेच शिर्डी क्षेत्र, साईच छत्र सर्वाचे. कोणी करी आक्रंदन, कोणी तेथे घेई लोळन, कोणी पडे मूर्छापन्न, दुःखापन्न जन झाले. दुःखाश्रुनी स्रवती नयन, नरनारी अति उद्विग्न, टाकोनी अन्नपान दीनवदन ते झाले. पाहून बाबांची ती अवस्था, ग्रामस्थाशी परमावस्था, आबालवृद्ध भक्ता समजता, महत् स्वस्थता पातली. अध्यायाच्या सुरुवातीला गणपती, सरस्वती, सद्गुरू साईनाथ आणि रामसीता यांचं स्मरण करून अध्यायाला सुरुवात केली आहे आणि मागून पुढे हा बाबांच्या निर्वाणाचाच अध्याय चालू आहे. की याच्यामध्ये पहिलं परत तेच दिलं की विजयादशमीलाच काय केलं तर पुण्यतिथी आहे. तात्याबाचं निमित्त होतं, पण बाबांना स्वतःचंच देहावसान करायचं होतं. मग कसं बाबांनी म्हणजे धर्म ऐनवेळी धर्माचं की दान करावं बाबा काहीतरी, तसं त्या लक्ष्मीला 9 रुपये बाबांनी दिलेले आहेत. आणि बाबांचं प्राण जाण्याच्या 15 दिवस आधी बाबांनी पण रामायण ऐकलं, रामायण वाचायला लावलेलं होतं. कसं त्यांनी स्वतःच्याच समाधीस्थळाचं आधी बुट्टींकडनं नियोजन करून घेतलं होतं. मग बाबांनी वजेंना सांगितलं 14 दिवस राहिले असताना की रामायण वाच, कारण रामाचं लोक नवरात्र करतातच ना विजयादशमीला. मग त्यांनी वाचलं, 11 दिवस पूर्ण बसले. पहिले वाचलं, मग नंतर ते पण कंटाळले आणि बाबांनी सांगितलं की आता दिवसरात्र पोथी चालव पुढं. मग 3 दिवस ते दिवसरात्र वजे वाचत राहिले. असे पूर्ण 11 दिवस झाले. पुढं त्यांना पण थकवा आला, वाचून वाचून कंटाळले. अजून 3 दिन गेले. मग बाबांनी त्यांना सांगितलं जा आता पोथी वाचन थांबव आणि जा, थांबू नको इथं. मग आता असं काय केलं बाबांनी सगळ्यांनाच, तर त्याच्यामध्ये पहिलं काय सांगितलं की अंतसमयी कोणी पण जे ज्ञानी लोक असतात ज्यांना कळतं आपला अंतसमय आला आहे, ते पोथी पुराण लावतात. आणखीन परीक्षित राजानं पण नाही का, शुकाचार्यांनी 7 दिवस सतत त्यांना सगळी पुराणं सांगितली. त्यांना शाप होता ना, ऋषीच्या गाळ्यामध्ये मेलला साप घातला तर तू साप चावून मरशील, आणि देहांत माहीत होता. आणि ते म्हणे होणारच चुकत नाही माहिती आहे ना. बोरामध्ये परीक्षित राजा माडी बांधून पाण्यात राहत होता, पाण्यातनं साप कसा येईल. पण बोरातल्या आळीच्या रूपानं तो साप गेला आणि तो परीक्षितला डसला, अशी ती कथा आहे त्याची. मग बाबांनी ते झाल्यानंतर हे सगळे लोक पिटाळून का लावले, तर पुन्हा एकदा प्रेमाच्या बंधनात अडकायला नको. माणसं भल्या भल्यातनं बाहेर पडू शकतात, पण ते भक्ताचं आणि देवाचं प्रेमबंधन आहे, त्या प्रेमाच्या बंधनातून काही बाहेर पडता येत नाही. म्हणून जवळ कुणाला बाबांनी ठेवलं नाही आणि गेले. आता तुम्ही म्हणाल गेले कसे बाबा, तर बाबा नाही गेलेले. जसा देह त्यांचा एक धरला होता भक्तांसाठी, तसा तो देह विसर्जन केला. देहाच्या समागमानं देह उत्पन्न होतो आणि देहाच्या विलयानं देह जातो. तर बाबा आहेत शिर्डीमध्ये. म्हणजे तुम्ही कोणी असं मनात विचार नका आणू की बाबा आता गेले म्हणून. तर आता हेच सांगितलं एवढ्या वेळ अध्यायामध्ये की हा बाबा आहेत. आणि त्यांनी सांगितलं की संत लोक इच्छा मरणाने आपला देह आधी जाळून टाकतात, तसं इच्छामरणी साई समर्थ देह जाळीला योगाग्नीत. तर योगाग्नीत त्यांनी देह स्वतःचा जाळला आहे असं याच्यामध्ये आता बघूया आपण पुढं काय त्याचं उदाहरण येईल. आता याच्यामध्ये सांगितलं संतांचं मरण नसतंच ना, कारण ज्ञानेश्वर महाराजांनी 300 वर्षानंतर पैठणचे नाथ महाराज यांच्या स्वप्नात जाऊन सांगितलं की ती आजन वृक्षाची मुळी वाढलेली आहे आणि ती माझ्या गळ्याला लागते. आणि मग 300 वर्षांनी ती समाधी शोधत आले. तोपर्यंत ती कुठे अशी जंगलात आडरानात कडेनं काटेरी झुडपं वाढलेली अशी झाली होती. आणि मग ती त्याने शोधून काढली. ती आत त्या भुयारात शिरून जिथं समाधीचं जी गुहा होती त्यात शिरून ती आजन वृक्षाची मुळी कापलेली आहे नाथांनी. आणि म्हणजे तेव्हा बघितले त्यांनी की जसे आत्ताच काय देहावसन व्हावं एवढे रसरशीत ज्ञानेश्वर 300 वर्षांनी पण दिसत होते. मग तसेच पैठणीतली ज्योत आहेत नाथ स्वतः आहेत. तुकाराम महाराज देऊमध्ये आहेत. आळंदीत नरसिंह सरस्वती म्हणजे आळंदीमध्ये स्वतः ज्ञानेश्वर आहेत. नरसिंह सरस्वती तर तिकडे औदुंबर वगैरे त्या बाजूला आहे, गाणगापूरला आहे. समर्थ रामदास परळीत आहेत. अक्कलकोट स्वामी अक्कलकोटमध्ये आहेत. प्रभू माणिक हुमणाबाद येत आहेत. तशी शिर्डी हे साईमध्ये आहेत.
आता त्यावेळेस मात्र हाकार झाला, लोक सगळी आली, मिळाली, भेटली आणि सगळ्यांना असं झालं की आता बाबा नाही तर या शिर्डीमध्ये राहिलं आहे काय. लोकांना फार दुःख झालं की बाबांनी आम्हाला जा सांगितलं, आम्ही घरी जेवायला गेलो आणि अंतसमयी बाबा आम्हाला नव्हते किंवा गाठभेट आमची झाली नाही. याचं अतिशय दुःख सगळ्या गावाला झालं. जसं दिव्याविना घर आहे, आणखीन घरदाण्याविना घर आहे, राजाविना राज्य आहे, द्रव्या वाचून भांडार आहे, मोकळा कोश आहे, सौभाग्यवती बाई आहे पण कपाळाला कुंकू नाही, किंवा आईनंच आपली पोरं छातीला लावली, बाजूला हाकलली, आणखीन नवऱ्यानंच बायकोला जंगलामध्ये सोडून दिली, गाईची जशी वासरं चुकली, अशी परिस्थिती सगळ्या शिर्डीकरांची झाली. सगळे दुःखाने हाहाकार करत होते. कोणी लोळण घेत होते, कोणी तोंडात माती घालत होते, कोणी स्वतःलाच ते करून घेत होते. अशी सगळ्यांची अवस्था आता झालेली आहे. आणि त्याच्या पुढं आता काय झालं ती कथा आपण पाहूया. जेथे गोड कथा सुरस, जेथे रोज आनंद भौवस, जेथे शिरायान मिळे धस, ते मशिद उद्दस तव दिसे, नित्यश्री नित्यमंगल, होई जी शिर्डी पूर्वी सकळ, बाबाची एक कारण मूळ, त्याने हळहळ ग्रामस्था, आनंद कंदा आनंद विग्रहा, भक्त कार्यार्थ धरले देहा, तो अर्थ संपादुने आहा, नगरी विदेहा पावलासी, अष्टप्रवर निर्लस, कळकळीचा हित उपदेश, करतसा की रात्रंदिस, बुद्धिभ्रंश आम्हा ते, जैसे उपड्या घड्यावर पाणी, उपदेश तैसा आम्हा लागुनी, गेला वरचेवर वाहुनी, बिंदू ठिकाणी लाधेना, तुम्ही कोणाशी बोलता उणे, मधल्या तात्काळ येते दुखणे, पदोपदी हे आपले सांगणे, परीन मानणे ते आम्ही, ऐसे आपले अपराधी किती, मानली नाही ज्यांची सद्भक्ती, दयाची आज्ञाभंग निष्कृती, येणे रीती फेडली का, बाबा त्या सकळाचे पाप, भरले का त्याचे भरले का हे माप, आता होऊन काय अंताप, भोगावे आपाप भोक्तृत्व, तेनेची आम्हा कंटाळला, तरीच का पडद्याआड झाला, आम्हावरी हा अवचित घाला, काळे कैसा घातला की, कानी कपाळी ओरड करता, कंटासी तुमचे कोरड पडता, कंटाळाला वाटते चित्ता, आमची उदासता देखोनी, म्हणून आम्हावरी रुसला, पूर्वप्रेम सारे विसरला, की ऋणानुबंधची आजी सरला, की ओसरला स्नेहपाना, आपण इतके सत्वर जाते, ऐसे जरी आधी समजते, तरी फारची बर्वे होते, सावध राहते जन आधी, आम्ही सकळ सुस्त राहिलो, झोपा घेत स्वस्त बैसलो, अखेरी ऐसे फसलो, असलो नसलो सारिखे, झालो आम्ही गुरुद्रोही, त्यावेळी काहीच केले नाही, स्वस्त बैसावे तरी तेही घडले नाही आम्हा ते, लांब लांबून शिर्डीसी जावे, तेथेही चकाट्या पिटीत बैसावे, तीर्थासी आलो हे समूळ विसरावे, तेथेही आचरावे येथेच, नाना तऱ्हेचे भक्त अनेक, ज्ञानी अभिमानी भावार्थी तार्किक, तया सद्रूपे अवघे एक, नेने न्यून्याधिक जो भेद, जगी भगवंता वाचून, दृष्टीनं ज्याच्या पदार्थान, ऐसे जयाचे देखणेपण, जो ना आपणही दुजा, भक्त हेही स्वय ईश्वर, मी गुरुही नव्हे इतर, उभयतासी स्वरूप स्वस्वरूप विसर, भेद हे परस्पर त्यायोगे, वस्तुता ईश्वरचे आहो आपण, परी परमार्थ स्वरूप विस्मरण, हेची मुख्य भेदाचे लक्षण, अधपतन ते हेच, सर्वभौमा स्वप्न होई, भिक्षार्थ दारोदारी जाई, निजबोधाची जाग येई, अवलोकी ठाईचा आपणा, प्रवृत्ती ही जी जागृती, तीच निवृत्ती स्वप्नस्थिती, खरी जागृती निजानुभूती, तेही अद्वैती समरसने, ज्ञानी अज्ञानी सर्व आश्रित, सर्वावरी प्रेमात्यंत, जीवाहुनी मानली आप्त, भेदना तेथे यत्किंचित, मनुष्यरूपे देवची होते, जरीही आणले प्रचिती ते, तरी त्याची अलडी वाळेते, बळी पडले समस्त, कोणासी दिदली धनसंपत्ती, कोणासी संसार सुख संतती, तेने महान पडली भ्रांती, ज्ञानप्राप्ती साचवले, कधी दयासवे हासत, तया अंगी अभिमान दाटत, तयावरीच प्रेम अद्भुत, इतरान दावीत ते तैसे, तेच ते कोणा क्रोधे वदता, म्हणतीन तो तया आवडता, आम्हावशीचा अधिक आदरता, इतरान देतात तो मान, ऐसेच आम्ही नंबर लाविता, बाबांच्या ते स्वप्नीही नसता, उगाच नागवलो निज स्वार्था, कृतकर्तव्यता विसरलो, परब्रह्म सगुण मूर्ती, दैवे असता उशागती,
खऱ्या कार्याची होऊन विस्मृती, विनोदे प्रीती धरी येली. येताच बाबांचे दर्शन घ्यावे, फळ फुल अवघे समर्पावे. दक्षिणा मागता मग कचरावे, नच राहावे ते ठाई. सांगता हितवादाच्या गोष्टी, पाहुणे आमची क्षुद्रदृष्टी. झाला वाटते खरेच कष्टी, गेला उठाउटी निजधामा. आताही आपली स्वानंद स्थिती, पुनश्च काहे नयंदे कधी. गेली हरपली ती आनंद मूर्ती, जन्मजन्मांती अदृश्य. हा दारुण कर्म देखा, अंतरला ठाईचा साई सखा. निर्हेतुक दयाद्र तया सारिखा. झाला पारखा आम्हासी, बरे नव्हे कोणा ते छळणे. तेने येते मजला दुखणे, मना नांदले हे बाबांचे म्हणणे. केली भांडणे येथेच, छळ करता भक्ता भक्ता. आम्ही मुकलो की साईनाथा, होतो तयाचा अंता पाहता. आठवती वार्ता तयाच्या, 8 वर्षाचा बाळजनी. प्रगट होई मी मागुतेनी, ऐसे महाराज भक्ता लागुनी. आहेत सांगून राहिले, आहे ही संतांची वाणी. वृथा मानू नये कोणी, कृष्णावतारी चक्रपाणी. केली की करणी ऐसीच, 8 वर्षाची सुंदर कांती. चतुर्भुज आयुधे हाती, देवकी पुढे बंदी शाळेप्रती. कृष्णमूर्ती प्रगटली, तेथे कारण भूभार हरण. येथे दीनभक्त उद्धारण, तरी किमर्थ शंका जनन. अर्थक्य विंदान संतांचे, काय हा एक जन्माचा निर्बंध. 72 पिढ्यांचा ऋणानुबंध, बाबांचा भक्तांनी पूर्वसंबंध. कथानुबंध कथियेला, ऐसे बांधुनी प्रेम भासा. वाटते महाराज गेले प्रवासा, येथील मागुतेनी हा पूर्ण भरवसा. भक्त माणसा झाला असे, साक्षात्कार कित्येकासी. दृष्टांचा अनुभव बहुतेकासी, चमत्कार तो अनेकासी. गुप्त रूपेसी दावेती, अभाविका गुप्त असती. भक्ता भाविका ठाईच दिसती. जैसी जयाची चित्तवृत्ती, तैशीच अनुभूती रोकडी. सावडीत गुप्त रूप, मशिदीत ब्रह्मरूप. समाधीत समाधिरूप, सुखस्वरूप सर्वत्र. असो सांप्रतहाचे विश्वास, भक्ती धरावा निज जीवास. भंग नाही समर्थ साईस, अक्षय रहिवासा अखंड. देवजाती निजधामासी, संता ठावीच ब्रह्मस्थिती. गमनागमन ते नेणती, समरसती आनंदी. म्हणून आता ह्याची विनंती, नम्रतापूर्वक करतो प्रणती. सांथोरा अवघिया प्रती, सादर चित्ती अवधारा. जड उत्तम श्लोक संगती, गुरुचरणी निष्काम प्रीती. गुणानुगुण कथानसक्ती, निर्मळ भक्ती प्रगट हो. जडो प्रीती अन्नावचिन्न, न होत स्नेह पाश भिन्न. असोत भक्त सुख संपन्न, रात्रंदिवस गुरुपदी. असो पुढे त्या देहाचे उचित, काय करावे ते निश्चित. येच मना विचारे जन समस्त, शिष्य ग्रामस्थ लागले. श्रीमंत बुट्टी मोठे भावुक, जण त्या पुढील भविष्याचे स्मारक. टोले जंगवाडा सुखकारक, बांधुनी स्थायिक ठेविला. मग पुढे ते कलेवर, कुठे असावे हा विषयावर. होऊन 36 तास विचार, घडले होणार जे होते. एक म्हणे कलेवरासी, स्पर्शून द्यावे आता हिंदूंसी. मुसलमानाच्या कबरस्थानासी, समारंभेसी नेऊया. तुझ्या म्हणे हे कलेवर, नेऊन ठेवावे उघड्यावर. खडगे एक बांधावे सुंदर, तयात निरंतर राहावे हे. खुशालचंद आमिर शक्कर, याचाही होता हाची विचार. परिवाडियात पडो हे शरीर, हे उद्गार होते बाबांचे. पाटील रामचंद्र मोठे करारी, तेही एक ग्रामाधिकारी. बाबांचे प्रेमळ सेवेकरी, वदती ते गावकरी असी. असे तुमचे विचार काही, समूळ काही आम्हा ते मान्य नाही. वाड्याबाहेर इतरा ठाई, क्षणभरही साई ठेवू नये. हिंदू आपले धर्मानुसार, मुसलमानही तैसाच विचार. योग्यायोग्य चर्चा प्रकार, संबंध रात्रभर झाले. इकडे लक्ष्मण मामा आपल्या घरी, असता निद्रेच्या भरी. बाबा तयाच्या धरुणी करी, म्हणाले झडकरी उठ चल. बापूसाहेब नये नाराज, मी मेलो हा तयाचा समज. तू तरी काकड आरती मज, करी पूजन समवेत. तत्काळ नित्यक्रमानुसार, सवे घेऊन पूजा संभार. लक्ष्मण मामा आले वेळेवर, पूजेशी सादर झाले. ग्रामजोशी हे शिर्डीचे, सख्खे मामा माधवरावांचे. पूजन नित्य करीत बाबांचे, प्रातःकाळी समयास.
मामा ते मोठे कर्मठ ब्राह्मण, प्रातःकाळी करुणी स्नान, करुणी धूत वस्त्र परिधान, घेत दर्शन बाबांचे. पादप्रक्षालन, गंध अक्षदा चर्चन, पुष्पपत्री तुलसी समर्पण, धूपदीप नैवेद्य निरांजन, दक्षिणा प्रदान मग करीती. प्रार्थनापूर्वक साष्टांग नमन, होता घेती आशीर्वचन, मग समस्ता प्रसाद देऊन, तिलक रेखून ते जात. येथून पुढे गजानन, शनिदेव उमारमण, मारुतीरायांजनी नंदन, याचे पूजन करीत ते. ऐसे सर्व ग्रामदेवा, नित्य पूजित जो शेववा, म्हणून सागर पूजा त्या शवा, प्रेमभावा आणली. मामा आधीच निष्ठावंत, तयावरी साक्षात हा दृष्टांत, आले काकडा आरती हातात, केला प्रणिपात साष्टांग. मुखावरलं वस्त्र काढून, करुणी सप्रेम निरक्षण, करचरण क्षालन शुद्ध आचमन, करचळ क्षालन शुद्ध आचमन, सारले पूजन यथाविधी. मौलवी आदी करून अविंद, स्पर्श कराया करती प्रतिबंध, मामानी न मानता लावले गंध, पूजाई सबंध सारिली. शेवतरी ते समर्थाचे, आपल्या आराध्य दैवताचे, हिंदूचे की अविंदाचे, नाही मामांचे स्वप्नीही. पूज्य शरीरास्ता सजीव, तया पूजेचा केवढा उत्सव, तेची आता होता शव, पूजा वैभवना औपचारिक. तशात पाहून बाबांचे चिन्ह, आधीच मामा दुःखाने खिन्न, करू आले अखेरचे पूजन, पुनर्दर्शन दुर्लभ. भरले अश्रू ही लोचन, करवे ना त्या स्थितीचे आलोचन, हस्तपाद कंपायमान, उदास मन मामांचे. असो वळलेल्या मुठी उघडून, विडा दक्षिणा त्यात ठेवून, शेवते पूर्ववत झाकून, मामा तिथून मग गेले. मग पुढे दुपारची आरती, नित्याप्रमाणे मशिदीवरती, बापूसाहेब झोप करती, इतरा समवेत साईंची. असो येथून पुढील वृत्त, पुढील अध्यायी होईल कश्चित, कैसा बाबांचा देह संस्कारित, अतिप्रशस्त स्थानात. कैसी तयांची आवडती, बहुत वर्षाची सांगाती, वीटभंगता दुश्चिन्ह स्थिती, देहांत सुचविती झाली. कैसा जो आला प्रसंग आता, 32 वर्षापूर्वीच येता, ब्रह्मांडी प्राण चढविला असता, कठीण अवस्था देहासी. कैसे भक्त माणसापती, अहोरात्र बाबासी जपती, कैसी आशा सोडता समजती, औचित मग पावती उत्थान. ऐसा अमरण ब्रह्मचर्य, आचरला जो योगाचार्य, तो ज्ञानी यांचा ज्ञानीवर्य, काय ऐश्वर्य वाणावे. असो ऐसी जयाची महती, करू तया सद्भावे प्रणती, दीन हे माडा अनन्य गती, शरण तया प्रती येतसे. स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हे माड पंथ विरंचिते, श्री साई समर्थ सच्चरिते, श्री साईनाथ निर्वाण नाम, श्री चत्वारिशतोम अध्याय गोढा. श्री सद्गुरु साईनाथार्पण नमस्तू. लोक धडाधडा धावू लागले, रस्तोरस्ती अशी छाती फुटून रडू लागले, शिव शिव हर हर म्हणू लागले. कसा दारुण प्रसंग आलाय. आता ती द्वारकामाई काय करायची, जिचं नाव सप्तपुऱ्यातली एक पुरी म्हणजे द्वारका, तिथं बाबांचं निधन झालं. आता शिर्डी बाबांविना ओस पडली, बाबांमुळेच शिर्डी होती, तिची कळा गेली, बाबांमुळे शिर्डीला कळा आली होती, बाबांमुळे शिर्डी उदास झाली. जसं दिव्यातलं तेल संपलं की दिवा जळून जातो, तसं आता शिर्डी झाली. जसं कमळाविण सरोवर आहे, पुत्राविण घर आहे, मशिदीविना बाबांविना तो मशीद परिसर असा आहे. आता गोड कथा असेल तर सगळ्यांना आनंद वाटतो, पण अशा प्रसंगी त्यांच्या दुःखाचा हाकार काही म्हणजे आम्हाला सांगता येत नाही, अशी परिस्थिती झालेली आहे. बाबा तुम्ही का हो आम्हाला कंटाळून गेलात. अष्टप्रहर तुम्ही आम्हाला कळकळीचा हित उपदेश करायचा, पण आम्ही जसे मंदबुद्धी, पालत्या गाड्यावर पाणी, एकही थेंब आतमध्ये नव्हता. त्यामुळं बाबा तुम्हाला कंटाळा आला आणि तुम्ही आम्हाला सोडून गेलात. तुम्ही सांगायचात कुणाला कधी वाईट वाकडं बोलू नका, कुणाला उणं बोललं तर मला दुखणं येतं, पण आम्ही काय ते मानलं नाही. आम्ही आपल्या लोकांना जिथं बोलायचं तिथं बोलतच होतो. त्यामुळं आमच्या पापाचं माप भरलं आणि बाबा तुम्ही आम्हाला सोडून गेलात, तुम्ही आम्हाला कंटाळलात, तुम्ही आम्हाला कानी कपाळी ओरडायचात की काळाचा घाला औचित कसा येतो सांगता येत नाही. ओरडून ओरडून तुमच्या कंठाला कोरड पडली, तुम्ही कंटाळलात आणि आम्हाला सोडून गेलात. असा दुःखाचा अतिरेक सगळ्यांना झाले आहे. बाबा आम्ही तीर्थयात्रा म्हणून शिर्डीला यायचो, पण तुमचं नाव न घेता चकाट्या पिटत बसायचो. खरंच माणसं पिकनिक म्हणूनही जातात तीर्थयात्रेला आजही, तर तिथं खरं देवाच्या भावनेने आपण गेलेलं पाहिजे. आता ते मनुष्यरूपी देवच होते, कसे बळी पडले समजतं तर ते आहेत
कायमच. ते काय कुठं गेलेले नाही, मेलेले नाही, बळी पडलेले नाही. फक्त त्यांनी देहत्याग केलेला आहे, पण बाबा सगळीकडे भरलेले आहेत. कधी एखाद्याशी बाबा हसून बोलले की त्याला अभिमान वाटायचा, हां बाबांचं माझ्यावरच प्रेम आहे. ते दुसऱ्या कुणाला रागाने बाबा ओरडले की म्हणायचं हां त्यांना असंच करतात, माझ्यावरच त्यांचं प्रेम आहे. बाबांच्या ते स्वप्नात पण नव्हतं की कुणाचं प्रेम आहे आणि कुणाचं प्रेम नाही, असं काही नाही. बाबा सगळ्याशी सारखे होते. कोणी भाकर दिली तरी सारखे होते, कोणी मिष्टान्न दिलं तरी सारखे होते. तर बाबांनी हे म्हणजे आम्ही बाबांची भांडण केलं. बाबा म्हणायचे कोणाशी छळू नका, मला दुखणं येतं, पण आम्ही मनात काही आणलं नाही. आम्ही त्याचे भांडणं केली, आम्ही वाईट वाकडे वागलो. बाबा म्हणजे 8 वर्षाची मूर्ती आली होती ना, प्रगट झाली तेव्हा ते 8 वर्षाची होते. नंतर पुन्हा ते आले मोठे झाल्यावरती. तर कृष्णाची पण अशीच 8 वर्षाची मूर्ती देवकी पुढे बंदीशाळेमध्ये आलेली होती. म्हणजे कृष्ण अवतारच किंवा देवाचाच अवतार बाबा आहेत असं त्यांचं सर्वांना वाटत होतं. महाराज गेले प्रवासाला, आता कधी येणार परत, आपल्याला कधी भेटणार, असं प्रत्येकाला खूप दुःख वाटू लागलं. सावडीत आता बाबा गुप्त रूपाने राहतात. बाबा नाहीत असं म्हणू नका. सावडीत गुप्त रूपाने, मशिदीत ब्रह्मरूपाने, समाधीत समाधी रूपाने बाबा तिथे राहत आहेत. आता मग ते बाबांचं कलेवर ठेवलं. मग ते बुट्टी होते ज्यांनी हा वाडा बांधला किंवा बाबा म्हणलेले आपण तिथं राहायला जाऊ, आपण तिथं राहायला जाऊ, असं त्यांनी एक खुणा दिल्या होत्या. मग बुट्टींचं म्हणणं होतं की बाबांचं कलेवर माझ्या वाड्यामध्ये, बुट्टी वाड्यामध्येच नेऊन ठेवूया. मग मुसलमान होते त्यांचं म्हणणं होतं, आमिर शक्कर नावाचा होता, मागे उल्लेख आला आहे त्याचा, आणि बाकीचे मुसलमान की हिंदूंनी हात लावायचा नाही, आमचं आहे, आम्ही कब्रस्तानात नेऊ, तिथं त्यांची समाधी करू किंवा उघड्यावर नेऊन आम्ही मोठी समाधी बांधू. पण पाटील कोण होते? रामचंद्र पाटील होते, ते अधिकारी होते शिर्डीचे. ते म्हणले कोणी हात लावायचा नाही, बुट्टेवाड्याच्या बाहेर बाबांना काही नेऊन देणार नाही. मुसलमानांचं म्हणणं तेच होतं की आम्ही घेऊन जाणार म्हणून. मग इकडे पहाटेला लक्ष्मण बाबा मामा म्हणून होते, त्यांच्या घरी आले. त्याला हातात धरून म्हणले चल उठ, आज काय बापूसाहेब जोग येणार नाही माझा काकडा करायला, कारण त्यांना वाटतंय मी मेलो आहे. तू उठ, माझी काकडा आरती कर आजची. मग ते उठले बाबा पटकन. त्यांचा तो नित्यनेम होता की सकाळी उठायचं. कर्मठ ब्राह्मण होते, श्याम्याचे सक्के मामा, माधवराव देशपांड्यांचे सक्के मामा. तर मग सकाळी रोज उठायचं आणि बाबांची पूजा करायची. बाबांच्या हातामध्ये दक्षिणा ठेवायची, विडा ठेवायचा, बाबांचे पाय धुवायचे, बाबांच्या कपाळी तिलक लावायचा, बाबांचे आशीर्वाद घ्यायचे, फुलं अर्पण करायची, तुळशी अर्पण करायच्या, धूप नैवेद्य निरांजन सगळं करायचं. आणि असं करून मग गावातलं जे शनी आहे, मारुती आहे, ह्या सगळ्यांची, खंडोबा आहे, गजानन आहे, ह्या सगळ्यांची पूजा पुढं ते करत असत. ही नित्यपूजा होती जोशीबुवांची, त्यांचं नाव जोशी. मग त्याच्यानुसार मामा उठले, आले काकड आरतीचं सामान घेऊन. बाबांना आडवं ठेवलं होतं, तोंड झाकलेलं होतं. मुसलमान म्हणतो ते हात लावायचा नाही, त्यांनी काय कोणाचं ऐकलं नाही. बाबांच्या कपाळी गंध लावला, मूर्ती बाबांची पाहिली सगळी, बाबांचे पाय प्रक्षालन केले, नेहमीप्रमाणे बाबांची पूजा केली, काकडा केला. आणखीन त्यांच्या मुठी वळल्या होत्या, त्या मुठीमध्ये आतमध्ये विडा आणि दक्षिणा ठेवून दिली. म्हणजे किती ते प्रेम बघा की बाबांनी येऊन सांगितलं अरे मी आहे, कर माझी काकडा आरती. आणि मग त्यांना खूप दुःखही झालं, डोळ्यातनं अश्रुधारा वाहत होत्या की आता हे पूजा वैभव पुन्हा येणार नाही, आता हे शेवटचं दर्शन आहे, पुन्हा काही बाबा भेटणार नाहीत. हातपाय थरथरत होते. अशा उदास मनानं त्यांनी विडा दक्षिणा ठेवली बाबांच्या मुठीत, पुन्हा ते झाकून ठेवले आणि प्रदक्षिणा घालून बाबा गेले. मग त्यांनी सांगितलेलं मला दृष्टांत झाला आहे, बाबांनी मला येऊन सांगितले की रोजची विधी कर. मग दुपारची आरती सगळ्यांनी मशिदीत जमून बापूसाहेब जोगाने सगळ्यांनी बाबांच्या पार्थिव देहाची काकडा आरती केली दुपारची. आणि मग पुढे काय झालं ते आता पुढच्या अध्यायात बघूया. बाबांचा देह कसा संस्कार केला सगळ्यांनी. आणि बाबांची एक अनेक वर्षाची वीट होती, ती वीट दुभंगली. म्हणजे बाबांनी दाखवलं होतं की आता देहवसान माझं होणार आहे. मग त्याच्या आधीच 32 वर्षापूर्वीच बाबांच्याकडे एकदा असा प्रसंग बाबांनी आणला होता की बाबांनी 3 दिवस आपला देह तिथं ठेवून ब्रह्मांडी गेले होते. ते देह ठेवा म्हणून सांगितलं होतं माझा मी येणार आहे परत. मग माळसापतीने जीवा पाडतो देह तेव्हा जपला होता. तर आता हे सगळं कथन आपण पुढील अध्यायात बघूया. अशा रीतीने इथे हा अध्याय 43वा समाप्त झालेला आहे. राजाधिराज परब्रह्म सद्गुरू महाराज सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय.
ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वभिः साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु त्वं नमामि. गुरु वाचुनी मोक्ष कोणा मिळाला, पुण्य गुरु पाहिजे साधकाला. गुरुचे घराणे असावे समर्थ, म्हणा नित्य जय जय रघुवीर समर्थ.